नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। अखेर सोलापूर विद्यापीठाचा झाला नामविस्तार। मंगळवेढा नगर परिषदेचे नियोजनपूर्वक काम व नागरिकांच्या सहकार्यामुळे मंगळवेढा शहराचा दिल्लीत सत्कार संपन्न। पोलीस निरीक्षक राजेश गवळींच्या बदलीसाठी सामाजिक संघटना आक्रमक, पंढरपूर बंदची हाक। मंगळवेढा शहरात मोटारसायकलवरून गुटखा विक्री करणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात। युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास लागावे, आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे आवाहन। आणि पालकांनी पाल्याच्या बाबतीत दक्ष राहावे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे आवाहन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बुधवारी सोलापूर विद्यापीठाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला असून नामविस्ताराचा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात पार पडला आहे। या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी तसेच धनगर समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते। सदरच्या नामविस्ताराला काही संघटनांनी आक्षेप घेतला होता व न्यायालयात दाद मागण्यात आली होती, मात्र तेथे सुनावणी होऊन स्थगित देण्यात आली। कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती, त्यामुळे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नाम उल्लेख, मान अपमान या प्रकरणामुळे काही काळ घोषणाबाजी झाली। विशेष म्हणजे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी झाल्यानंतर त्यांचे भाषणही रोखण्यात आले, परंतु काही वेळानंतर तणाव निवळला। स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मंगळवेढा नगर परिषदेचा सत्कार दिनांक 6/3/2019 रोजी विज्ञान भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते VK जिंदल, संयुक्त सचिव एवं मिशन निदेशक मनीषा म्हैसकर, मुख्य सचिव नगर विकास विभाग इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवेढा नगर परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नियोजन समिती सभापती प्रवीण खवतोडे, नगरसेविका भगीरथी नागणे आदी उपस्थित होते। मंगळवेढा नगर परिषदेचा गौरव भारत देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला आहे। ही मंगळवेढा शहरासाठी खूप मोठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। पंढरपूर शहराचा कारभार करताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे आपले पाप झाकत आहेत। शहरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांना अभय देत नागरिकांचे लक्ष वाहतूक सुरक्षेकडे जावे यासाठी उठसूट वाहनावर कारवाई करून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत। ठाण्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही नागरिकास अपमानित करून मनमानी कारभार करीत आहेत। पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मनमानी, मुजोरी आणि भ्रष्ट कारभारास लगाम घालण्यासाठी त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील अनेक संघटनांकडून केली जात आहे। या मागणीसाठी सर्व संघटनांनी शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी पंढरपूरची बंदची हाक दिली आहे। पंढरपूर शहरातील पोलिसांविरुद्ध तापलेल्या वातावरणामुळे पंढरपूर शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पंढरपूर शहरातील अवैध धंद्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही। ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकाला प्रतिप्रश्न करून अपमानित करण्याचे काम त्यांच्याकडून कायमच होत आहे। पंढरपूर शहरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे। शहरामध्ये खाजगी सावकारीने गोरगरीब नागरिकांना वेढा टाकला आहे, परंतु पंढरपूर शहरातील बस स्थानकातून अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे। शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाकिटमार आणि नागरिकांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत। शहरातील गल्लीबोळात दारू अड्डे, जुगार अड्डे सुरू आहेत। या सर्व अवैध धंद्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे। या सर्व प्रकारांना आळा घालण्याचे काम करणारा खमक्या पोलीस निरीक्षक पंढरपूर शहरास मिळावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची कायमची मागणी आहे। पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी कारभार हाती घेतल्यापासून या अवैध धंद्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही। गेल्या 2 महिन्यापासून वाहतूक व्यवस्थेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी सुरू केली आहे। पंढरपूर शहराचा कारभार करीत असताना अवैध धंद्यांना असलेला
आशीर्वाद लपवण्यासाठी राजेश गवळी हे कायद्याचा बडगा दाखवित आहेत. प्रत्येक नागरिकास आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या कोणत्याही प्रतिष्ठित नागरिकास अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांच्या या मोजर वृत्तीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यामुळे त्यांची बदली तात्काळ करावी अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. शहरातील शिवक्रांती, शिवबुद्ध, धनगर समाज उन्नती मंडळ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा क्रांती संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल भारतीय छावा संघटना, महर्षी वाल्मिक संघ, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाजवादी पक्ष, अण्णाभाऊ साठे युवक मंडळ, बहुजन वंचित आघाडी यासह शहरातील विविध सामाजिक संघटना आक्रमक बनल्या आहेत. मंगळवेढा शहरात मोटरसायकलवरून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या ज्ञानेश्वर शामराव इंगळे याला अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करून 15,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे याच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर शामराव इंगळे हा मोटरसायकलवरून गुटखा वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मंगळवेढ्यात येऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने MH13 BP 4101 या मोटरसायकलवरून 15,000चा गुटखा घेऊन जात असताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मोटरसायकलसह गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्री करण्यास पूर्णतः बंदी आहे. दरम्यान मंगळवेढा शहरापासून कर्नाटकची सीमा जवळ केवळ 25 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे त्या राज्यामधून व्यावसायिक गुटखा आणून पान टपऱ्यावरून चोरी चुटके पद्धतीने गुटख्याची विक्री करीत असल्याचे बोलले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या वाहतुकीवर करडी नजर ठेवल्यानंतर अजूनही गुटखा आणणारे अलगदपणे जाळ्यात सापडू शकतात. मात्र त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तत्परता दाखवणे तितक्याच गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. अन्न व सुरक्षा व माळदे कलम 59 अंतर्गत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गाडे, अन्न व औषध प्रशासनाच्या डॉक्टर पल्लवी दराडे, डॉक्टर मंगेश लवटे यांच्या पथकाने केली. युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास लागावे व तालुक्यातून काँग्रेसला सर्वात जास्त मताधिक्य मिळवून द्यावे असे प्रतिपादन आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी केले. बॅगेळी येथील शंकर सिद्धराम म्हेत्रे युवा मंचचे उद्घाटन आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे होते. बॅगेळे येथे अंतर्गत रस्ते, हनुमान व महादेव मंदिराच्या सभागृहाचे काम मीच केलेले आहे. यापुढे देखील आपल्या समस्या मीच सोडवणार आहे असे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे व सिद्धराम म्हेत्रे हेच विकासाची कामे करणार असल्याने आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी केले. टीव्ही, मोबाईल, बाईक, पॉकेट मनी अशी भौतिक सुविधेची सर्व साधने सहज उपलब्ध होत असल्याने कोवळ्या वयातच मुलामुलींना प्रेमाचे आकर्षण वाटू लागले आहे. यामुळे मुलामुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या मुलामुलींचे भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी पालकांनी दक्ष राहावे असे आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केले आहे. आई वडील आपल्या पाल्यांच्या हव्यासापोटी त्यांना पाहिजे ते साधने उपलब्ध करून देतात. शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींकडे मोबाईल दिला जातो. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकाच्या संपर्कात राहतात. त्यातूनच त्यांचे प्रेम फुलते. आई वडिलांनी हट्ट पुरवण्यासाठी दिलेल्या मोबाईलचा विपरीत परिणाम होऊन आपले प्रेम फुलवण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत आहे. आई वडिलांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता शाळा महाविद्यालयात मुलामुलीकडे लक्ष ठेवावे. ते खरे शाळेत जातात का, त्यांचे मित्र कोण आहेत याची माहिती घेऊन त्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती ठेवावी. त्यांच्या मोबाईलकडे लक्ष ठेवावे. कधी शंका आली तर त्यांना समजावून सांगावे. परिणामाची जाणीव करून द्यावी. अन्यथा मुलामुलींच्या प्रेम प्रकरणातून गुन्हेगारीच्या घटना घडून त्यांचे पुढील जीवन अंधकारमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार देऊन जबाबदारीची जाणीव करून द्यावी. तरच अशा घटनांना आळा बसेल असे मत पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व्यक्त केले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अखेर सोलापूर विद्यापीठाचा झाला नामविस्तार. मंगळवेढा नगर परिषदेचे नियोजनपूर्वक काम व नागरिकांच्या सहकार्यामुळे मंगळवेढा शहराचा दिल्लीत सत्कार संपन्न. पोलीस निरीक्षक राजेश गवळींच्या बदलीसाठी सामाजिक संघटना आक्रमक. पंढरपूर बंदची हाक. मंगळवेढा शहरात मोटारसायकलवरून गुटखा विक्री करणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात.
युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारास लागावे, आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे आवाहन. आणि पालकांनी पाल्याच्या बाबतीत दक्ष राहावे, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे आवाहन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.